आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची अजिंक्यतारा कार्यालयात बैठक पार पडली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी काही ठिकाणी आघाडीचं चिन्ह वापरून तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं। सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊया असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। माजी खासदार विनायक राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढा असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं नमूद केलं। महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी या निवडणुकीत एकत्रित लढणं निर्णायक ठरणार असल्याचंही माजी खासदार राऊत यांनी सांगितलं। आमदार सुनील प्रभू यांनी आघाडीतील सर्व घटकांनी परस्परांमध्ये समन्वय साधून उमेदवार निश्चित करून निवडणुका जिंकण्यासाठी एकजूट कायम ठेवावी असं आवाहन केलं। माजी आमदार राजीव आवळे यांनी पक्षापेक्षा आघाडीला प्राधान्य देऊन सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणं आणि एकसंघपणे लढणं गरजेचं आहे असं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी आता महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकजूट दाखवणं आवश्यक आहे। राज्यातील नेत्यांनी वारंवार जिल्हा आणि तालुका स्तरावर बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असं आवाहन केलं। या बैठकीत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांच्यासह घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली। या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांनी निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी निश्चित करण्यात येईल असा निर्णय घेतला। या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते अरुण दुधवडकर, प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, वैभव उगळे, शहर प्रमुख सुनील मोदी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, उद्योजक आनंद माने, राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, मधुकर रामाणे, सुभाष बुचडे, दुर्वास कदम, माजी नगरसेविका भारती पोवार, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, शिवसेनेचे अवधूत साळुखे, विराज पाटील, नावेद मुल्ला, सुनील शिंदे, संजय चौगुले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निरंजन कदम, रावसाहेब भिलवडे आदी उपस्थित होते।